students, 10th standard English subject 1.2, an encounter of a special kind. We are going to learn. We have finished 3 of its passages and now we are going to learn 4th passage on page number 9. See, या ठिकाणी आपण आलो होतो. हा पॅराग्राफ आपण लास्ट वन मागच्या पिरियड मध्ये संपवलेला आहे. वी हॅव फिनिश्ड दिस पॅराग्राफ इन लास्ट व्हिडिओ. Without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault. But then I started throwing more stones. The dog on their part raised their pitch of cry. इथपर्यंत आपण बघितलेलं होतं. पुढचा भाग आपण सुरू करूया. पान नंबर 9 वरती पान नंबर पेज नंबर 9, लास्ट पॅराग्राफ. The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. The baby was listless and appeared to be dead. As its body started to slide down, the excitement of the pack of dogs grew manifolds at the prospect of a good kill and meal. Keeping the dogs at bay with the stick, I managed to catch hold of the baby langur's tail just as it tipped over the edge of the tiled roof. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. See, बघूया. The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby. बघा, आता लेखकाने काय केलं की कुत्री पण भुंकत होती, कावळे पण ओरडत होते, चिमण्यांचा चिवचिवाट सुरूच आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा लेखकाने बाहेरून बघितलं की गोंधळ कशाचा चालू आहे, तेव्हा लेखकाने बघितलं की एक लीडर जो आहे त्यातला शक्तिशाली जो लंगूर होता, मेल लंगूर, नर जातीचा, तो एका बेबी लंगूरला घेऊन सगळीकडे चावत होता आणि बाकी सगळे त्याच्या ग्रुपमधले जे काही किंवा त्या लहान पिलाची आई असेल, आणखीन बाकीची जे लंगूर्स होते ते नुसते लागून बघत होते. कोणीही याला अडवण्याचा किंवा त्या बेबीला सोडवण्याचा प्रयत्न करत नव्हता. जेव्हा लेखकाने ज्यावेळेस ही परिस्थिती बघितली त्यावेळेस त्यांनी त्या बेबी लंगूरला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. एक हातामध्ये मोठी काठी घेऊन आणि मिळेती दगड घेऊन त्यांनी त्या मेल लंगूरला मारण्याचा प्रयत्न केला. आणि अशा सडन अटॅकमुळं म्हणजे अचानक झालेल्या या आक्रमणामुळं त्या लंगूरनं काय केलं की आपल्या हातातनं ते पिल्लू सोडलं. द बेबी वॉज लिस्टलेस. पण ते जे लहान मूल होतं ते त्याच्यामध्ये कसलीही एनर्जी राहिलेली नव्हती. लिस्टलेस. राईट ऑन दिस वर्ड. लिस्टलेस, दॅट इज विदाउट एनी एनर्जी. Without any energy. Without any energy म्हणजे कसलीही त्याच्यामध्ये शक्ती उरलेली नव्हती, ताकद उरलेली नव्हती. The excitement of the pack of dogs grew manifold at the prospect. Manifold, that is more and more. Manifold. More and more. Prospect means future benefit. Benefit, फायदा. आता भविष्यातला फायदा जो आहे बेनिफिट, ही कुत्री ज्या ठिकाणी ते रस्त्यावरची कुत्री जी त्या ठिकाणी होती त्याची एक्साइटमेंट वाढलेली आहे. जेव्हा त्यांनी लहान पिल्लू हे पत्र्यावरनं गडगड छतावरनं खाली येताना बघितलं त्यावेळेस कुत्र्यांची एक्साइटमेंट का वाढली? का वाढली? त्यांची उत्सुकता वाढलेली आहे.
का वाढली बरं? कारण आपल्याला आपला भविष्यातलं जे मील आहे, जे काही आपल्याला डाएट मिळणार आहे, जे काही आपल्याला भोजनाची आपल्याला सोय झाली, ही त्यांची धारणा झाली आणि हे लोक आपली भविष्यातली आपलं म्हणजे आपलं भक्ष्य जे आहे ते आपल्या या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे आणि चांगली मेजवानी आपल्यासाठी होणार आहे अशी त्यांची धारणा झाली आणि त्यांची उत्सुकता वाढलेली आहे. आणि मग अशामध्ये आता लेखकाची दुहेरी जबाबदारी होती की त्या मेल लंगूरच्या जो बॉस होता त्या ग्रुपमधला त्याच्या हातून ह्या बेबी लंगूरची सुटका करणं, आणखीन खाली पडून दिलं तर कुत्री त्याला लगेचच ताव मारणार होती त्याच्यावरती. त्याच्यामुळं दोन्ही आक्रमणापासून लेखकाला त्या पिल्लाला वाचवायचं होतं आणि ते त्यांनी व्यवस्थित सांभाळलं. I managed to catch hold of the baby langoor's tail just as it tipped over the edge of the tile roof. आणि टाईल रूफ वरून खाली पडत असतानाच वरच्यावरच लेखकाने काय केलं, त्या बेबी लंगूरची शेपटी धरली आणि त्याला वरच धरलं. का खाली पडला असतं काय झालं असतं, कुत्रे त्याच्यावरती तुटून पडले असते आणि कुत्र्याच्या वडातालीमध्ये ते पिल्लू मरून गेलं असतं किंवा त्याने कुत्र्याने फाडून खाल्लं असतं त्याला. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. Inert. Write down this word also. Inert means motionless, powerless. Without power or motionless. कसलीही हालचाल, मोशन हालचाल, लेस नाही, हालचाल न करणे. Inert. मोशनलेस, कसल्याही प्रकारची हालचाल तो बेबी करत नव्हता. इट वॉज इंडीड ए मेल बेबी. आणि जेव्हा लेखकाने त्याला काळजीपूर्वक बघितलं तर हा खरंच नर जातीतला हा बेबी लंगूर होता. बाय दिस टाइम माय पेरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन द वरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. Some of our neighbors had also gathered in the distance. बघा, या वेळेपर्यंत माझे वडील आणि आई वडील आणि सिस्टर बहीण पण त्या ठिकाणी आलेली होती वरांड्यामध्ये आणि ते हे माझं रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे मी त्या पिल्लाची केलेली सुटका हे लोक बघत होते. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. His body was full of deep bite marks and scratched. Blood was oozing from some of the wounds. The baby remained motionless. My father provided first aid to clean the wounds and stop the bleeding. I was relieved to find out that the baby was breathing even though his breaths were shallow. I took the baby langur to our backyard and gently laid him to our floor inside the poultry coop. म्हणजे आमच्या पाठीमागच्या बाजूला जी पोल्ट्रीचं जे शेड होतं त्या शेडमध्ये मी त्याला घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी त्याला झोपवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स. त्याच्या अंगावरती भरपूर असे खोल दाग गेलेले म्हणजे खूप चावलेले खूप त्याच्यावरती मार्क्स होते, खुणा होत्या, मोठ्याने किंवा खोलपर्यंत चावलेलं होतं त्याला. अँड स्क्रॅच आणि वरबाडलेलं पण होतं. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. वूंड म्हणजे जखम, ओझिंग बाहेर येणे, काहीतरी म्हणजे त्या काही जखमांमधून रक्त सुद्धा बाहेर येत होतं. द बेबी रिमेंड मोशनलेस. त्या एक तर पिल्लू होतं, ते लहान पिल्लू होतं, घाबरलेलं होतं, त्याला अनेक जखमा झालेल्या होत्या, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची हालचाल नव्हती. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स. माझ्या वडिलांनी त्या जखमा साफ करण्यासाठी मला फर्स्ट एड किट दिलं, प्रथमोपचाराचं साहित्य दिलं. अँड स्टॉप द ब्लिडिंग. आणि त्यांनी जखमेवरती त्याच्या लावलं आणि त्याचं रक्त थांबवलं. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रिदिंग. आणि मी बघितलं काळजीपूर्वक की त्याचं ब्रिदिंग चालू होतं, म्हणजे ते बेबी श्वास घेत होतं, म्हणजे जिवंत होतं. इवन दो हिज ब्रीथ्स वेअर शॉलो. त्याचे जे काही ब्रिदिंग आहे, त्याचा जो श्वास होता तो एकदम हळू झालेला होता, पण ते जिवंत होतं. ही एक जमेची बाजू त्या ठिकाणी होती. Splashes of cold water made the baby stir, and after a few shaky attempts, he sat up. He was in state of shock and
started trembling like a leaf in the wind. His two little twinkling eyes welled up with tears, and he started to sob with muffled cry, just like a human child would after experiencing trauma. I offered him a peeled banana, which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. बघा आता फ्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर, आता त्याच्या चेहऱ्यावरती थोडंसं असं थंड पाणी शिंपडलेलं. And the baby stirred, and after a few shaky attempts, आणि जसं त्याच्या चेहऱ्यावरती पाणी मारलं, गार पाणी शिंपडल्यानंतर तो उठला. ठीक आहे, त्याच्या शरीरामध्ये थोडीशी स्टर दिसली, मुवमेंट, मूव, हालचाल. स्टर मीन्स मूव, थोडीशी हालचाल त्यांनी केली. फ्यू शेकी अटेम्प्ट, आणि आम्ही थोडासा प्रयत्न केल्यानंतर ही सॅटअप, तो बसला उठून. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक, त्याला असं जवळच धक्का बसलेला होता. अँड स्टार्टेड ट्रेव्हलिंग लाईक अ लीफ इन द वाईट, आणि वाऱ्यानं झाडाचं पान जसं व्हायब्रेट होतं आहे की नाही, हलतं, थरथरतं, तसं तो थरथरायला लागला. हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज येल्ड अप विथ टीयर्स, त्याच्या दोन्ही डोळ्यामध्ये अश्रू होते. हिज टू लिटिल अँड ही स्टार्टेड टू सोब विथ अ मफल्ड क्राय, आणि लहान मुलासारखा तो रडत होता, जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा, आणि एका मोठ्या संकटातून बाहेर आलेला लहान मुलगा जसा घाबरलेला असतो तशा प्रकारे याची अवस्था झालेली होती. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना, त्याला सोलून आम्ही बनाना, एक केळ खायला दिलं. विच ही ॲक्सेप्टेड, जे त्याने स्वीकारलं. विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट्स, आणि त्यानं थोडंसं लाजतच, म्हणजे घाबरतच ते केळ खायला सुरुवात केली आहे. देन व्हॉट अटेम्प्ट्स हेल्प द बेबी लंगूर टू रिवाइव्ह. आता या ठिकाणी आपण काय शिकलो, क्वेश्चन फॉर यू. या ठिकाणी तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की व्हॉट अटेम्प्ट प्रेयर, व्हॉट attempts help the baby to revive, baby langur to revive, baby langur to revive. म्हणजे या म्हणजे त्या लंगूर पासून, बिग लंगूर पासून सुटका झाल्यानंतर लेखकाच्या कुठल्या प्रयत्नामुळे बेबी लंगूरला म्हणजे त्याची सुटका करण्यामध्ये मदत मिळाली, किंवा कुठल्या प्रयत्नांनी, म्हणजे लेखकाच्या कुठल्या प्रयत्नांनी बेबी लंगूर हे पहिल्या अवस्थेमध्ये आलं, म्हणजे त्याची सुटका कशा पद्धतीनं लेखकाने केली, ते अटेम्प्ट्स द्यायचे, आपण त्याचे प्रयत्न या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहे. आणि व्हेन डिड बेबी लंगूर फायनली फाइंड कम्फर्ट, व्हेन डिड, दुसरा प्रश्न, व्हेन डिड बेबी लंगूर finally find comfort. When did the baby langur finally find comfort? शेवटी त्या लहान बेबी लंगूरला म्हणजे ताजं तवानं किंवा हायसं केव्हा वाटलं, किंवा व्यवस्थित केव्हा वाटायला लागलं, या दोन प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. ॲज a homework, you have to write these answers of these questions, and you have to find out the meaning of these words in Marathi, and you have to give the meaning to the taught passage, right? तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहा, या शब्दांचे अर्थ मराठीमध्ये अर्थ शोधा, आणि स्वतःहून त्या शिकवलेल्या पॅसेजवरती पॅसेजला अर्थ लावण्याचा प्रयत्न करा. ओके, विल स्टॉप हिअर. थँक्यू.